हा फेक शो होता, फेक, नॉट टॉक, ओनली फेक शो देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा होता। तारीख पे तारीख पाण्याची दिलेली आहे। साधं पाईपलाईनचं जोडायची तर याला येऊन नारळ फोडतात आणि काल गुपचूप पंप हाऊसचं केलं। मी माहिती घेतली, काहीही झालेलं नाही, काहीही झालेलं नाही। मागच्या वर्षभरात 5दा तारखा देवेंद्रजींना दिलेल्या आहे। मागच्या वर्षभरात या शहराला 365 दिवसापैकी 44 दिवस पाणी मिळालेलं आहे। त्यामुळे पाणी देण्याचं खोटं आश्वासन हे देत आहेत, हे काम पूर्ण करू शकलेले नाही। त्यामुळे या टॉक शोमध्ये जे जे बोलले ते सगळा फेक शो होता। कनेक्टिव्हिटी विषयी बोलले, इथले सगळे विमान बंद झालेले आहे। बेंगलोरचं बंद झालं, अहमदाबादचं बंद झालं, हैदराबादचं बंद झालं, उदयपूरची मागणी करतो। मुंबईला आणि दिल्लीला जे मोठ्या मुश्किलीनं चालतात, 7चे 10 वाजता जातात, 2 दिवसाला 3 दिवसाला जातात, अशा पद्धतीनं मला असं वाटतं नुसता फेक शो झाला। मी नागपूरचा आणि पुण्याचाही बघितला, फक्त नाव बदललेलं शहराचं, बाकी कंटेंट सेम होता। प्रश्न विचारणारे त्यांचेच होते, उत्तरं देणारे ते होते, जे प्रश्न विचारणारे होते ते होते कोण? त्यांना काय शहराच्या प्रश्नाची जाणीव? खरं तर तुमच्यापैकी एखाद्या पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे हा फेक शो होता। गुंतवणुकीविषयी सुद्धा ज्या घोषणा केलेल्या चुकीच्या, उलट इथला एक बिडकींचा प्रोजेक्ट मेडिकलचा हा गुजरातला या सरकारच्या काळात गेलेला आहे। मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी तुम्हाला विकास झाला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला, शिंदे आणि मीच मुंबईचा विकास केल्याचा दावा। आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये 3 लाख कोटी रुपये मुंबईच्या महापालिकेचं देणं आहे, ज्या मुंबईचं बजेट 60-70 हजार कोटीचं आहे। ह्या 3-4 वर्षात यांनी मुंबई लूटलेली, अक्षरशः फडणवीस आणि शिंदेंनी मुंबई लूटलेली आहे मागच्या 3-3.5 वर्षामध्ये। एवढंच नव्हे, रुटीनचं सोडा, डिपॉझिटसुद्धा मोडावं लागलेलं आहे यांना 92,000-93,000 कोटीचं। त्यामुळे हे काय मुंबईचा विकास करणार? मुंबई लुटली यांनी मागच्या 3-4 वर्षात। यांच्या हातात थोडासा कारभार होता तर यांनी लूट केलेली मुंबईची। मला असं वाटतं मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्याच हातात राहील। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, 50 खोके एकदम कसं पेरलं ते उगवत असतं, यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं। 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते। मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती, 50 खोके एकदम ओके। आतासुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही। तुम्ही कल्पित केलंय परळीत शिंदे सेना आणि MIMची युती झाली, काय नक्की सांगा? परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, MIM शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे। ह्याच शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती। ह्याच शिंदेंचे लोक MIM विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो। त्याचं एक विधान होतं मुख्यमंत्र्यांचं, स्लोगन आहे ना खान ना बाण, आता फक्त भगव्याची शान। बाण त्यांनी जुगारला आणि त्यावर शिंदे सेनेचं म्हणणं आहे हे पहा, भगव्याची शान तर राहिलीच पाहिजे, याच्याविषयी काही मनात प्रश्न असायचा कारण नाही। परंतु भगव्याची शान असताना मला असं वाटतं ही शान कशा पद्धतीनं असावी, हे शहर कशा पद्धतीनं असावं, शहर कसं विकसित असावं, शहराचा चेहरामोहरा कसा बदलावा, तरच त्या भगव्याची शान आहे। जर हे आपण करूच शकलो नाही, नुसतं भगवा फडकवत बसलं तर याला कोणताही अर्थ नाही। मला असं वाटतं एक समृद्ध, सुरक्षित, विकसित जर शहर निर्माण झालं तर भगव्याची शान आहे, आणि मला वाटतं ती निर्माण करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। पण त्यांच्या बोलण्यात असं दिसतं, खानही नको आणि बाणही नको, बाण हा शिवसेनेकडे आहे, आता फक्त भगव्याची शान म्हणजे त्यांनी फक्त भाजपला प्रपोज केलंय। भाजप हिंदुत्ववादी असं कोण म्हणतं? ढोंगी हिंदुत्ववाद आहे भारतीय जनता पार्टीचा। भारतीय जनता पार्टीचा ढोंगी हिंदुत्ववाद आहे, एवढंच मी सांगतो। बटेंगे तो कटेंगे नाऱ्यानंतर तर नागपूरच्या मनपा निवडणुकीत बटेंगे तो फसोगे असा नारा देण्यात आला। मला असं वाटतं विकासावर बोललं पाहिजे, या सगळ्या घोषणेला कोणताही अर्थ नाही।
कोणी असो, आम्ही असो नाही तर समोरचे असो, यांनी विकासावरच बोललं पाहिजे. उगाच ह्या घोषणा करून 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 लोकांना वेगळ्या दिशेने नेणं, लोकांचं मध्ये विष पेरणं मनात, मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही. या घोषणेला कोणताही अर्थ नाही. या घोषणेतून काही होत नसतं, जात नसतं. निवडणुकांसाठी घोषणा येत असते. मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित राहून विकास कशा पद्धतीनं करावा याच्यावरच बोललं पाहिजे. या रिकाम्या घोषणेवर कोणी लक्ष दिलं नाही पाहिजे. गरज पडली तर अपोजिशनमध्ये राहू, सत्तेच्या बाहेर राहू, मात्र एमआयएम सोबत कधीच येणार नाही असं फडणवीसांचं वक्तव्य होतं. मला असं वाटतं खोटारडेपणा भारतीय जनता पार्टीच्या 5वीला पुजलेला आहे. परवा अकोटमध्ये एमआयएम सोबत होते ते, आता मीरा भाईंदरमध्ये एमआयएम सोबत आहे. आणि त्याच्यामुळे खोट्या गोष्टी भारतीय जनता पार्टी सांगण्यात पटायते, करत नाही ते फक्त. त्याच्यामुळं एमआयएम म्हणजे काय, त्यांच्यासाठीच काम करते. एमआयएम नसेल तर एमआयएमच्यातले काही लोक पकडून भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात. हे या संभाजीनगरात पण आहे, मुंबईत पण आहे, महाराष्ट्रात पण आहे. तुमच्या परळीतल्या एमआयएम युतीच्या ट्विटवर संजय शिरसाट असं म्हणतायत की दानवेंना काही माहीत नाही, सकाळी उठतात, ट्विट करतात आणि दुसरे संजय राऊत बनण्याचा ते प्रयत्न करतात. जे झालेलं ते तुमच्या समोर आहे. कलेक्टरला विचारा तिथल्या. उदय सामंत असं म्हणाले की बेस्ट निवडणुकीत त्यांना 2000 मते मिळवता आले नाही आणि मुंबई तोडण्याची भाषा आली म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली. हे असत्य आहे. उदय सामंतांनी सांगावं. मुंबईचं हिरे बाजार, सुरत नालेगा, मुंबईचे अनेक केंद्रीय कार्यालय दिल्ली किंवा सुरतला किंवा अहमदाबादला नेली गेली. मुंबईला सगळ्या फायनल मॅचेस होत होत्या वानखेडे स्टेडियमवर. आता वल्लभभाई पटेलांचं नाव मिटवून मोदीचं नाव केलं, त्या स्टेडियमवर होतात. हा काय प्रकार आहे? हा प्रकार काय, जरा उदयजी सामंत साहेब यांनी सांगावं. नितेश राणे असं म्हणते की मूळ ठाकरे कुटुंब महाराष्ट्राचं आहे का, असा सवाल निर्माण झाला. आता हाच नेपाळचा आहे का काय, काय माहित नाही आपल्याला. रावसाहेब दानवेंचे वक्तव्य आहे, मी 2 आमदारांचा बाप. बरोबर आहे ना, त्याला काय. पण विकासाच्या बाबतीत म्हणा किंवा भाजपला तर तुम्ही आम्हाला निवडून द्या, कारण मी 2 आमदारांचा बाप आहे असं ते बोलतात. दोन्ही भाजपचे पुढे आमदार, बाप जरी ते असले, त्यांचे दोन्ही पोरं जरी आमदार असले तरी कुठं दोन्ही पोरं थोडी भाजपचे आमदार. त्यांनी या विधानातून मतदारांना असं आश्वासित केलं की कल्याण काळांनी गेल्या काही वर्षांमध्ये काहीही केलं नाही, विकास मीच करू शकतो आणि जरी मी कोणी नसेल तरी आता 2 आमदारांचा बाप आहे, विकास मीच करू शकतो असं तो दावा आहे. हे पहा, रावसाहेब दानवेंनी काही काम केलं नाही म्हणूनच कल्याण काय निवडून आले. रावसाहेब दानवेंना चकवा म्हटलं जातं जालनामध्ये. चकवा असं की सांगायचं इथं, करायचं इथं, करायचं इथं, दाखवायचं तिथं, दाखवायचं तिथं, असायचं इथं. रावसाहेब दानवेंना चकवा म्हटलं जातं. रावसाहेब दानवेंकडून मतदारसंघाचा विकास झाला नाही म्हणूनच कल्याण काळे निवडून आलेले. 2 मुलांचा बाप असणं हे काही विकास करण्याची पावती असू शकत नाही. आणि 2 मुलं कुठं भाजपचेच आहे. एक मुलं वेगळ्या पक्षाचं, एक मूल वेगळ्या पक्षाचं आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी हिरवा गुलाल उधळला तर काही विसरली नाही. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहादांना मत, असं नितेश राणे म्हणाले. हे पहा, विकासावर बोला एवढंच माझं म्हणणं आहे. कोण हे यांची जी पिलावळ आहे, राणे, जाटम साटम काय काय जे लोक आहेत ना, विकासावर बोला म्हणा. रिकाम टेकडे धंदे कशाला करताय तुम्ही? काय दिवे लावता, तुमची अवकात काय, त्याच्यावर बोला म्हणा. ओके हिंदी छोटा हिंदी हिंदी आहे क्या? स्लिप ऑफ टंग. पूछिए ना हिंदी एक मिनिट थोडंसं मागे
थोडं या, थोडं 4 फुट मागे. अजून येऊ? हात खाली घ्या, थांबा, मागे या. हात इथं तसं direct घ्या. सर पॉलिटिक्स में हिंसाचार बढ़ रहा है, हमले हो रहे हैं, इससे आप सोचोगे माता मैं कहता हूँ जिस वक्त से मोदी की सरकार इस हिंदुस्तान में, इस देश में आई है, भारतीय जनता पार्टी पूरे देश में हुक और कुक पावर में आने का प्रयत्न कर रही है। अगर उसमें सक्सेस होते हैं या नहीं होते तो भी हिंसाचार के माध्यम से भारतीय जनता पार्टी गुंडागर्दी के माध्यम से या लोगों पे गलत कार्रवाई कर भारतीय जनता पार्टी पावर में आने का प्रयास करती है। हिंसाचार अभी जो हो रहा है वो भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में ही हो रहा है। हर स्टेट में देखो हिंसाचार हो रहा है, हर जगह हिंसाचार हो रहा है। वो क्यों हो रहा है कि इस हिंसाचार के माध्यम से इलेक्शन में अपने को यश प्राप्त करना, इसके लिए हिंसाचार हर जगह हिंदुस्तान में, महाराष्ट्र में बढ़ रहा है। सर परली में आपने मीटिंग किया है, परली में शिंदे गुट, MIM, अजित पवार का गुट, इन्होंने मिलकर एक अलायंस किया है जो कलेक्टर के पास रजिस्टर है। ये शिंदे गुट MIM के बारे में कुछ बोलता था, ये शिंदे गुट अजित दादा या NCP के बारे में बोलता था। अब इन्होंने मिलकर एक गुट स्थापन किया है। मैं समझता हूँ तो फिर कुछ बोलना नहीं अजित दादा को भी, कुछ बोलना नहीं MIM को भी। इधर तुम साथ में आते हैं और सामने तुम्हारे सामने मीडिया के सामने उन पर गालियाँ देती है। ये दोहरी नीति, जिसको मराठी में दुतोंडी गांडोल बोलते हैं, वो नहीं रहना चाहिए। कल सीएम साहब ने भी MIM के साथ युति न करने का ऐलान किया है। सीएम साहब झूठ बात करते हैं। उनके पार्टी ने अकोट में MIM के साथ अलायंस किया है। उनके पार्टी ने मीरा भाईंदर के साथ भी वो MIM के साथ है। उनकी पार्टी MIM को सपोर्ट कर रही है 2-3 जगह, और मैं समझता हूँ हर कुछ जगह चुपके से MIM के साथ भारतीय जनता पार्टी काम कर रही है। सर कल मुख्यमंत्री साहब ने शहर में टॉक शो लिया है। टॉक शो में क्या किया? सब झूठे बातें रखी। पानी के बारे में झूठ बात की, इंडस्ट्री के बारे में झूठ बात कही, कनेक्टिविटी के बारे में झूठ बात कही। वो टॉक शो थोड़ी था, वो फेक शो था, पूरा फेक।